Okay, today we are going to start new topic. The topic name is amalgamation of firm. Actually, we have only now two topics to actually in exam. Actually, we have already learned two topic. First one is final account of partnership firm, and second one is piecemeal distribution. Now we have only two topic remaining. That is first one is amalgamation of firm, and second one is the conversion of firm into company. Okay, and both the remaining topics are little bit same actually. In first topic we will learn amalgamation of firm, and in the second topic we have of, amalgamation of firm, but that firm is converted into the company in the second topic. Okay, in both the situation we will have to do the dissolution of firm of the old firm, and after that we will do or prepare the balance sheet of the new firm. In the first topic we will prepare balance sheet of the firm, and in the second topic we will prepare the balance sheet of the new company. Okay, for preparation of balance sheet of new company we have separate format for the balance sheet of the company, that is vertical format. I will actually send you that format a little earlier so that you can prepare that format. तर आपण आता अमलगमेशन ऑफ फॉर्म मध्ये काय आहे ते आपण ऍक्च्युली बघूया. नेमच ऍक्च्युली सजेस्ट करते की काय असणार आहे ते. अमलगमेशन म्हणजे ऍक्च्युली मर्जर. दोन फर्म आहेत ते एकत्र येऊन एक नवीन फर्म क्रिएट होणार आहे, त्याला बोलणार आहोत आपण अमलगमेशन ऑफ फर्म. ओके, दोन फर्म एकत्र येऊन एक नवीन फर्म क्रिएट होईल, त्याला आपण बोलणार आहोत अमलगमेशन ऑफ फर्म. ओके, आता तुम्ही हे डेफिनेशन तुम्ही बघू शकता. अमलगमेशन मिनिंग आहे अमलगमेशन ती आपण फक्त एक रीड करूया. एवढी हे एक मेन एवढा जो पॅराग्राफ आहे तो आपल्याला रीड करायचा. द अमलगमेशन मीन्स द मर्जर ऑर द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एक्झिस्टिंग फर्म. ओके, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे फर्म्स आहेत एक्झिस्टिंग, न्यू फर्म नाही, एक्झिस्टिंग फर्म आपल्याला ज्या एकत्र येणार आहेत आणि एक नवीन फर्म क्रिएट होणार आहे. तर जी नवीन जी क्रिएट होणार आहे त्याला बोलणार आहोत आपण अमलगमेटेड फर्म, आणि ज्या ओल्ड फर्म आहे त्याला आपण बोलणार आहोत अमलगमेटिंग फर्म्स. Okay, two or more existing business entities merge themselves into one entity is known as amalgamation. After the amalgamation of firm, amalgamating firm, okay, म्हणजे ओल्ड फॉर्म आहे त्या एक्झिस्टिंग फर्म ज्या होत्या ऑलरेडी, गेट डिझॉल्व, कारण ज्या पहिल्या फॉर्म आहेत ते आपलं डिझॉल्युशन त्यांचं करावं लागेल, आणि त्याच्यानंतर मग न्यू फॉर्म आपली क्रिएट होईल. ओके, तर आपल्याला ती एक गोष्ट करायची. ऑलरेडी तुम्ही डिझॉल्युशन 12ला डिझॉल्युशन जे केलेलं आहे तेच आपल्याला सेम डिझॉल्युशन इथे करायचंय. ओके, आता जे अमलगमेशन जे केले जातात आता त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा काही नीड आहेत का, त्यामुळे आपण का ते अमलगमेशन करतो, म्हणजे अमलगमेशन करण्याची का गरज पडते. तर काही वेळेस काय होतं की ज्या ओल्ड जी फर्म असते ती लॉस लॉस सफर करत असते, तर मग ऍक्च्युली त्या दोन फर्म कधी एकत्र आल्या तर सिनियरची कन्सेप्ट अप्लाय होऊन आपल्याला त्या नवीन फर्म मध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. ओके, त्यामुळे फर्म अमलगमेशन नॉर्मली केलं जातं. ओके, आता तिथे काही ऍक्च्युली ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, म्हणजे कशासाठी ऍक्च्युली अमलगमेशन करणं गरजेचं आहे. ओके, द पार्टनरशिप फॉर्म इज फॉर्म विथ द टू ऑर मोर पर्सन, बट इट कॅन ऑल्सो बी फॉर्म in any of the following way. Okay, when two or more sole proprietorship form new partnership firm, when one existing partnership firm absorb a sole proprietorship, when one existing partnership firm absorb another partnership firm, when two or more existing partnership firm form a new partnership firm. Actually हे वेज दिलेले, वेज ऑफ फॉर्मिंग ऍक्च्युअली पार्टनरशिप फर्म. ओके, म्हणजे कुठल्या कुठल्या मोडनुसार पार्टनरशिप फर्म फॉर्म होऊ शकते ते इथे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोल प्रोप्रायटरशिप एकत्र येऊन पार्टनरशिप फर्म करू शकतात, किंवा एक एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म दुसऱ्या सोल प्रोप्रायटरशिप मध्ये ऍब्सॉर्ब होऊन पार्टनरशिप फर्म क्रिएट होऊ शकते, किंवा वन एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म आहे ती अनदर एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये ऍब्सॉर्ब होऊन नवीन फर्म क्रिएट होऊ शकते. और वेन टू और मोर एक्झिस्टिंग पार्टनरशिप फॉर्म अ न्यू पार्टनरशिप फर्म. म्हणजे ऍक्च्युली हे ह्या चार प्रकारचे कुठलेही अमलगमेशन हे ऍक्च्युली कुठल्या प्रकारे पार्टनरशिप फॉर्म होऊ शकतात ते प्रोव्हाइड केलेले आहे. पण ते म्हणजे हे अमलगमेशन सुद्धा, म्हणजे कशा पद्धतीने दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फर्म्स एकत्र येऊन एक नवीन फर्म क्रिएट होईल. त्याच्यामध्ये ह्या चार सिच्युएशन दिलेल्या आहेत की दोन सोल प्रोप्रायटरशिप एकत्र येऊन सुद्धा फर्म क्रिएट होईल, म्हणजे अमलगमेशन होऊ शकेल.
एक एक्झिस्टिंग फर्म एक सोल प्रोप्रायटरशिपला टेक ओन ओव्हर करून अमलगमेशन होऊ शकतं आणि एक नवीन पार्टनरशिप फर्म क्रिएट होऊ शकते, किंवा दोन एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म ऍब्सॉर्ब होऊन दोन एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म ऍब्सॉर्ब होऊन एक नवीन फर्म क्रिएट होऊ शकते. ओके, किंवा दोन पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त. अशा पद्धतीने ऍक्च्युली हे 4 वेज दिले. ते 4 वेज पैकी एखाद्या कुठल्या तरी एका वेजचा ऍक्च्युली प्रॉब्लेम तुमच्या ऍक्च्युली क्वेश्चन मध्ये असणार आहे आणि त्यानुसार आपल्याला तो ऍक्च्युली सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम. पण ह्या 4 वेज आहेत, ह्याच्या 4 वेज नुसार एक अमलगमेशन होऊ शकतं. ओके, अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म होऊ शकतं. आता ऍक्च्युली सिलेबस मध्ये ना 2 मेथड आहेत तुमच्या. ओके, म्हणजे अमलगमेशनचे ऍक्च्युली 2 मेथड आहेत, पण आपल्याला फक्त परचेस मेथड वरतीच ऍक्च्युली प्रॉब्लेम्स असणार आहेत. ऍक्च्युली ते हे जे पॉईंट आहे ना अमलगमेशन टाइप्स ऑफ किंवा मेथड्स ऑफ अमलगमेशन, ते ऍक्च्युली तुम्हाला टीवाय लेवलला आहेत, कारण जिथे अमलगमेशन ऑफ कंपनी असेल तेव्हा. हे अमलगमेशन ऑफ फर्म आहे, तर कुठल्या मेथड्स आहेत अमलगमेशन ते बघणं ऍक्च्युली गरजेचं नाहीये, कारण की बघा इथे मेन्शन सुद्धा केलेलं आहे. 2 मेथड ऍक्च्युली पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड आणि सेकंड मेथड आहे परचेस मेथड. त्या 2 मेथड पैकी तुम्हाला फक्त इथे परचेस मेथड असणार. इथे ऍक्च्युली मेथड्स बघणं गरजेचंच नाहीये, कारण की अमलगमेशन ऑफ कंपनीज असेल तेव्हा ह्या 2 मेथड्स असतील. ओके, पण अमलगमेशन ऑफ फर्म असेल तेव्हा तुम्हाला फक्त काय मेथड्स बघण्याची गरज नाहीये. डायरेक्टली तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ऍक्च्युली इथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन फक्त मेन्शन केलेली आहे, की कंपनीचं जेव्हा अमलगमेशन असेल तेव्हा 2 मेथड्स अवेलेबल असतील. या 2 मेथड्स पैकी ऍक्च्युली 2 मेथड्सने ऍक्च्युली प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा ऍक्च्युली वेगवेगळ्या पद्धतीने होतं, पण तुम्हाला करंट सिलेबसमध्ये ते बघण्याची गरज नाहीये. इथे काही नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमलगमेशन प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, हे ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमलगमेशन प्रोव्हाइड केले टू एनलार्ज द फर्म, टू रिड्यूस द ओव्हरहेड ऑर एक्सपेन्सेस, टू अवॉइड द कट थ्रू कॉम्पिटिशन. म्हणजे एक 2 फर्म असतील, ते एकमेकाच्या कॉम्पिटिटर असतील. ओके, आणि ते दोन्ही फर्म एकत्र आले तर कॉम्पिटिशनच होणार नाहीये. मग तिथे मोनोपॉली क्रिएट होऊ शकतं त्या 2 फर्मची एकत्र येऊन, मग ती नवीन फर्म क्रिएट होईल ती. ओके, त्यामुळे एप्स ऑफ होऊ शकतात किंवा रिड्यूस द ओव्हरहेड. कदाचित असं असतं की जे एका कंपनीचं जे रॉ मटेरियल आहे ते दुसऱ्या कंपनीचा फिनिश गुड्स आहे. ओके, त्या सिच्युएशन मध्ये कधी दोन्ही कंपनी कधी एकत्र आल्या तर जे ओव्हरहेड असतील ते रिड्यूस होऊ शकतील, कारण की सर्व म्हणजे ज्या गोष्टी आहेत ते एकाच कंपनीमध्ये प्रोड्यूस होऊ शकतील, दोन्ही दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या. म्हणजे अशा वेळेस ऍक्च्युली ओव्हरहेड एक्सपेन्सेस रिड्यूस होऊ शकतात. एनलार्ज द साईज ऑफ द फर्म. आता 2 फर्म एकत्र आल्यानंतर साईज तर वाढणारच आहे, त्यामुळे एनलार्ज द साईज ऑफ द फर्म एक ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड केलेला आहे. टू अचीव बोथ द एक्सटर्नल अँड इंटरनल इकॉनॉमिक्स ऑफ लार्ज स्केल. नेक्स्ट एक मेन्शन केलं टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म. ओके, नेक्स्ट मेन्शन केलं टू एक्सपांड द बिझनेस ऑपरेशन बाय हॅव्हिंग मोर रिझन्स लाईक ब्रॉडर कॅपिटल बेस, मोर मॅन पॉवर. ओके, अशा काही ऍक्च्युली ऑब्जेक्टिव्ह मेन्शन केले. ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमलगमेशन, कधी तुम्हाला अमलगमेशन वरती कधी थेरिओटिकल कधी क्वेश्चन विचारला तर देन यू कॅन राईट दिस ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमलगमेशन. ओके, आता ऍक्च्युली आपल्याला जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतील जेव्हा अमलगमेशनचे, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, काय काय करावं लागेल ते ऍक्च्युली आपल्याला इथे आता बघूया. आपल्याला 2 गोष्टी आपल्याला करायच्या असतात. पहिली जी एक्झिस्टिंग फर्म आहे तिचं डिझोल्युशन करावं लागेल, आणि दुसरी गोष्ट आपल्याला करायला लागेल का न्यू फॉर्म आपल्याला फॉर्म करायचे, आणि न्यू फॉर्म केल्यानंतर मग तिच्यामध्ये आपल्याला तिची नवीन बॅलन्स शीट क्रिएट करावी लागेल. ओके, किंवा तिची जर्नल एंट्री करावी लागतील. इथे ऍक्च्युली 5 गोष्टी आपल्याला करायला लागतात. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे परचेस कन्सिडरेशन आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. ऍक्च्युली परचेस कन्सिडरेशन म्हणजे नवीन फर्म, जुनी जी फर्म असणार आहे किंवा जुनी जी सोल प्रोप्रायटरशिप असणार आहे, तिला तिचा जुन्या फर्मचा बिझनेस किंवा जुन्या सोल प्रोप्रायटरशिपचा बिझनेस परचेस करण्यासाठी जी अमाऊंट पे करणार आहे तिला आपण बोलणार आहोत परचेस कन्सिडरेशन. ओके, तर आपलं सर्वात पहिल्यांदा आपल्याला परचेस कन्सिडरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला ओल्ड फॉर्म्स असतील त्यांचं डिझोल्युशन करायचं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला न्यू फॉर्म मध्ये आता डिझोल्युशन करण्यासाठी आता तिथे ऍक्च्युली 2 गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात प्रॉब्लेम मध्ये. ते फर्स्ट म्हणजे जर्नल एंट्रीज विचारल्या जाऊ शकतात इन द बुक्स ऑफ ओल्ड फॉर्म, अँड सेकंड विचारल्या जाऊ शकतात लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ ओल्ड फॉर्म.
ओके, या दोनपैकी कुठली तरी एक गोष्ट विचारली जाऊ शकते प्रॉब्लेम्स मध्ये. तिसरं गोष्ट आपल्याला करावी लागतं अकाउंटिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू फॉर्म. आता इथे अकाउंटिंग एंट्रीज मध्ये काय आपल्याला पहिले जर्नल एंट्रीज आपल्याला कराव्या लागू शकतील. ओके, जर्नल एंट्रीज कराव्या लागू शकतात. आता जर्नल एंट्री ज्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये ह्या चार गोष्टी तुम्हाला ऍक्च्युली त्या चार गोष्टींवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली असेल आणि त्यानुसार आपल्या जर्नल एंट्री करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या चारपैकी एखादी गोष्ट असेल प्रॉब्लेममध्ये, म्हणजे सर्वच गोष्टीला असं नाही असतील असं नाहीये. म्हणजे काही वेळेस गुडविल रिलेटेड इन्फॉर्मेशन देतील, तर गुडविल रिलेटेड आपल्या जर्नल एंट्रीज करणं गरजेचं आहे. कधीतरी आपल्याला कॅपिटल ऍडजस्टमेंटची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करतील, तर रिलेटेड टू कॅपिटल ऍडजस्टमेंट आपल्याला जर्नल एंट्रीज आपल्याला करणं गरजेचं आहे. किंवा त्याचं ऍक्च्युली आपल्याला कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करून आपल्या न्यू फॉर्मची आपल्याला बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची. आणि काही वेळेस आपल्या प्रॉब्लेममध्ये इंटरफॉर्म ओनिंग्स देतील, म्हणजे समजा ए आणि बी दोन फॉर्म एकत्र येत आहेत आणि न्यू फॉर्म क्रिएट होते, ए बी फॉर्म क्रिएट होते. तर ए फॉर्मचे जे डेटर्स आहेत ते बी फॉर्मचे क्रेडिटर्स असतील, कारण की एकमेकांनी परचेस केलेलं आहे. म्हणजे एकाने परचेस केलं तर दुसऱ्याने सेल केलेले. तर त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा दोन्ही कंपनी एकत्र येणार आहे, जेव्हा नवीन कंपनी जी फॉर्म होणार आहे ती दोन्ही कंपनीची कंबाईन फॉर्म होणार आहे. मग त्यामुळे स्वतःच्या कंपनीने आपण स्वतःला सेल असं दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. त्यामुळे जे इंटरफॉर्म ओनिंग असतील, म्हणजे ए कंपनीचे डेटर्स ते बी कंपनीचे क्रेडिटर्स आहेत. म्हणजे काय, आपण बी कंपनीने ए कंपनीला गुड सोल्ड केले, तर जेव्हा कंपनी अमलगमेट होणार आहे तेव्हा न्यू फॉर्म क्रिएट होणार आहे, ए बी फॉर्म. तर दोन्ही फॉर्म एकत्र झाल्यानंतर स्वतःच्या कंपनीने स्वतःलाच सेल केलेले ते गुड्स दिसतील. ओके, आणि किंवा स्वतःच्या कंपनीने स्वतःलाच अमाऊंट पे करायची, असं आपण करू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला काय करायला लागतील, का ते इंटरफॉर्म ओनिंग असेल ते आपल्याला इलिमिनेट करावे लागतील. तर रिव्हर्स एंट्री आपल्याला ट्रान्सफर करायची, म्हणजे डेटर्स कधी कॅन्सल करायचे असतील तर डेटर्सला क्रेडिट करायचे, आणि क्रेडिटर्स कॅन्सल करायचे तर क्रेडिटर्सला आपण डेबिट करायचे. म्हणून जर्नल एंट्री होईल क्रेडिटर्स टू डेटर्स अकाउंट. आता मी एक एक्झाम्पल सांगितलं इंटरफॉर्म ओनिंगचं, अजून सुद्धा काही गोष्टी असू शकतील, किंवा इन्व्हेस्टमेंट असेल एका फॉर्मची दुसऱ्या फॉर्ममध्ये, तर ती एलिमिनेट करावी लागेल. डिबेंचर्स असतील किंवा इतर काही ऍक्च्युली गोष्टी असतील का ज्या एकमेकां रिलेटेड आहेत, की मग त्या दोन जेव्हा इंटरफॉर्म ओनिंग जेव्हा असतात तेव्हा, म्हणजे किंवा एका कंपनी दुसऱ्या कंपनीला जेव्हा गुड्स सेल केलेले आहेत, तेव्हा जे गुड्स स्टॉकमध्ये असतील त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉफिट पोर्शन असेल, तर तो प्रॉफिट पोर्शन सुद्धा आपल्याला इलिमिनेट करावा लागतो. समजा ए कंपनीने बी कंपनीला गुड्स सोल्ड केलेले आहेत, तर ए कंपनीचा त्या गुड्स सोल्ड करताना त्या गुड्स सेलमध्ये त्या प्रॉफिट इन्क्लूड आहे ना, तो बी कंपनीच्या स्टॉकमध्ये इन्क्लूड असेल. दोन्ही कंपनी एकत्र झाल्यानंतर जो स्टॉकमध्ये जो प्रॉफिट इन्क्लूड आहे तो आता काय होणार आहे, स्वतःच्या कंपनीने स्वतःला सोल्ड केल्यामुळे तो प्रॉफिट इन्क्लूड आहे, कारण की ए कंपनी आणि बी कंपनी आता अमलगमेट झालेले आहेत. तर जो प्रॉफिट पोर्शन असतो तो सुद्धा आपल्याला इलिमिनेट करावा लागतो. ओके, हे सर्व ऍक्च्युली न्यू कंपनी मधल्या जर्नल एंट्रीज आपण करणार आहोत, तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, आणि फायनली आपल्याला न्यू कंपनीची न्यू फॉर्मची आपल्याला बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला, म्हणजे इथे पाच गोष्टी आपल्याला प्रिपेअर करायला येऊ शकतात. फर्स्ट, पीसी कॅल्क्युलेट करायचं आहे. पीसी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्या सिलेबसमध्ये फक्त दोन मेथड आहेत. एक फर्स्ट मेथड आहे नेट ॲसेट मेथड, आणि सेकंड मेथड आहे लमसम मेथड. या दोन मेथड्स आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला ओल्ड फॉर्मचे अकाउंट्स क्लोज करायचे. तर अकाउंट्स क्लोज करताना आपल्याला जर्नल एंट्रीज कराव्या लागतील किंवा लेजर पोस्टिंग करावं लागेल. ओके, तर आपण दोन्ही बघणार आहोत की लेजर पोस्टिंग कशा पद्धतीने करायचं आणि जर्नल एंट्रीज आपल्याला कशा करायच्यात. ओके, ते आपण दोन्ही बघणार आहोत. लेजर पोस्टिंग करताना कोणते अकाउंट प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके, ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट आपल्याला न्यू फॉर्म मध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज कराव्या लागतील किंवा बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. ओके, न्यू फॉर्म मध्ये लेजर पोस्टिंग विचारलं जात नाही. न्यू फॉर्म मध्ये जर्नल एंट्रीज विचारल्या जातात किंवा बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायला विचारली जाऊ शकते. ओके, तर ह्या पाच गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये विचारल्या जाऊ शकतील. त्यातल्या दोन किंवा तीन गोष्टी तुम्हाला विचारतील. म्हणजे पाच गोष्टी आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. ओके, पीसी, जर्नल एंट्रीज अँड लेजर पोस्टिंग इन द बुक्स ऑफ ओल्ड फॉर्म, आणि जर्नल एंट्रीज अँड बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ न्यू फॉर्म. ओके, अशा आपल्याला प्रिपरेशन करायचं याचं. आता त्यातलं सर्वात पहिल्यांदा पीसी, परचेस कन्सिडरेशन. आता परचेस कन्सिडरेशन म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की न्यू फॉर्मनी ओल्ड फॉर्मला जी अमाऊंट पे केली जाते, ओल्ड फॉर्मचा बिझनेस हे टेकन ओव्हर करणार आहे न्यू फॉर्म. ओके, त्यामुळे न्यू फॉर्म जी अमाऊंट पे करणार आहे ओल्ड फॉर्मला, ती अमाऊंट म्हणजे परचेस कन्सिडरेशन. ओके, काय परचेस कन्सिडरेशन? परचेस कन्सिडरेशन इज द अग्रीड अमाऊंट टू बी पेड बाय द परचेसिंग फर्म टू द ओल्ड फर्म.
ओके, परचेसिंग फर्म टू द ओल्ड फर्म, म्हणजे जी नवीन फर्म आहे ती परचेसिंग फर्म आहे, ती ओल्ड फर्मचा बिझनेस परचेस करते, म्हणून परचेसिंग फर्म टू ओल्ड फर्म. ओके, न्यू फर्मनी ओल्ड फर्मला जी अमाऊंट पे करायची ती अमाऊंट म्हणजे ती ऍग्रीड व्हॅल्यू असणार आहे. त्या दोन्ही फर्मची ऍग्रीड, दोन्ही फर्म ठरवणार आहे ती व्हॅल्यू काय असायला पाहिजे ती. ओके, आणि ती जी ऍग्रीड व्हॅल्यू असणार आहे तिचं पेमेंट, जी न्यू फॉर्म ओल्ड फॉर्मला जे पेमेंट करणार आहे ते पेमेंट म्हणजे असणार आहे परचेस कन्सिडरेशन. माझा आवाज येतोय का? येस सर. ओके. ओके, आता याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत. त्यातली फर्स्ट मेथड आहे नेट एसेट मेथड. ओके, आता नेट एसेट मेथड मध्ये ना हा फॉर्मॅट यूज करून आपल्याला व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके, तर याच्या नेट एसेट मेथड मध्ये आपण करणार आहोत, एग्रीड व्हॅल्यू ऑफ एसेट टेकन ओव्हर मायनस एग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी टेकन ओव्हर, हा आपला फॉर्म्युला आहे. एग्रीड व्हॅल्यू ऑफ एसेट टेकन ओव्हर मायनस एग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. आता ह्या जे फॉर्म्युला जो मेन्शन केला ना, त्या फॉर्म्युल्यामध्येच एक गोष्ट लक्षात ठेवा, एग्रीड व्हॅल्यू म्हणजे दोन्ही फर्मनी मिळून जी डिसाईड केलेली व्हॅल्यू असणार आहे ना, ती एग्रीड व्हॅल्यू. दोन्ही फर्मनी मिळून डिसाईड केलेली व्हॅल्यू एग्रीड व्हॅल्यू. आता आपण जेव्हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करणार आहोत ना, तेव्हा एग्रीड व्हॅल्यू आपल्याला दिलेली असणार आहे, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असणार आहे. आणि जी ओल्ड बॅलन्स शीट आपल्याला दिलेली असणार आहे, त्या ओल्ड बॅलन्स शीट मध्ये ज्या व्हॅल्यू असणार आहे त्याला आपण बोलणार आहोत बुक व्हॅल्यू. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एग्रीड व्हॅल्यू. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, एग्रीड व्हॅल्यू ऑफ ऍसेट टेकन ओव्हर. ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे, टेकन ओव्हर. म्हणजे काही वेळेस काय असतं, तुमच्या इथे स्टॉक आहे, डेटर्स आहेत, फर्निचर आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, पण नवीन फर्म काय बोलली का आम्ही फर्निचर घेणारच नाही आहोत. नवीन फर्म काय बोलली, आम्ही फर्निचर परचेसच करणार नाही आहोत, आम्ही फर्निचर टेकन ओव्हर करणार नाही आहोत. तर इथे आपल्याला फर्निचर आपल्याला घ्यायचं नाहीये. तर जी ऍसेट्स टेकन ओव्हर केलेली आहे तीच इथे आपली मेन्शन होईल. आणि तिची कुठली व्हॅल्यू मेन्शन होईल, एग्रीड व्हॅल्यू. ही एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, दुसरी मेथड जी आहे ना, त्या मेथडवरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जात नाही. ही लमसम मेथड. म्हणजे लमसम मेथड म्हणजे काय, तुम्हाला डायरेक्ट इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल का पीसी किती आहे तो. ओके, त्या लमसम मेथड मध्ये तुम्हाला काहीही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाहीये. तुम्हाला डायरेक्ट इन्फॉर्मेशन दिली असते की न्यू फर्मनी ओल्ड फर्मला 5 लाख रुपीज देऊन बिझनेस परचेस केला. म्हणजे इथे तुम्हाला अमाऊंट कॅल्क्युलेट करायची नसते, ती ऑलरेडी दिलेली असते. पण ही मेथड ना फक्त 1% विचारली जाईल. आणि ही जी वरची मेथड आहे ना, ती 99% प्रॉब्लेम मध्ये हीच मेथड असते. ओके, 1% चान्सेस आहेत लमसम मेथडवरती प्रॉब्लेम येण्याचे. ओके, त्यामुळे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कुठल्या मेथडवरती करायचं, फर्स्ट मेथडवरती. तर याच्यामध्ये एक सिंपल फॉर्म्युला आहे, एग्रीड व्हॅल्यू ऑफ एसेट टेकन ओव्हर मायनस एग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. ओके, तर ज्या एग्रीड व्हॅल्यू इथे मेन्शन करायचे, म्हणजे जी व्हॅल्यू ऍडजस्टमेंट मध्ये प्रोव्हाइड केली असणार आहे ती व्हॅल्यू एग्रीड व्हॅल्यू असणार आहे. आणि जे ऍसेट टेकन ओव्हर केल्या त्याच ऍसेट इथे कन्सिडर होतील. ओके, म्हणजे एखादी ऍसेट कधी टेकन ओव्हर केलेली नसेल तर ती ऍसेट कन्सिडर होणार नाही. म्हणजे कोणती ऍसेट टेकन ओव्हर करणार नाही, तर आपल्या प्रॉब्लेम मध्ये समजा सांगितलं की प्लांट अँड मशिनरी ओल्ड पार्टनरनी टेकन ओव्हर केलेलं आहे. तर जेव्हा ओल्ड पार्टनर प्लांट अँड मशिनरी टेकन ओव्हर करेल तेव्हा न्यू फॉर्म ती टेकन ओव्हर करू शकेल का? नाही. किंवा ओल्ड फॉर्मने एखादी ऍसेट सोल्ड केलेली सांगितली, ओल्ड फॉर्मनी सोल्ड केलेली सांगितली, तेव्हा न्यू फॉर्म ते टेकन ओव्हर करणार आहे का? नाही. मग त्यामुळे अशा पद्धतीने काही ऍडजस्टमेंट आपल्या प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केले असतील आणि त्या ऍडजस्टमेंट वरून आपल्याला रिकॉग्नाइज करायचे, आपल्याला फाइंड आउट करायचंय की न्यू फॉर्मनी ऍसेट कुठल्या कुठल्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत. ओके, तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आणि ज्या ऍसेट टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्याच फक्त आपल्याला पीसी मध्ये मेन्शन करायचे. आणि हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कॅल्क्युलेशन ऑफ पीसी. कधी कॅल्क्युलेशन ऑफ पीसी कधी तुमचं रॉंग कधी फाइंड आउट झालं ना, if you are not able to find out the right PC na, then you will lose maximum marks because from that PC you will have to prepare the balance sheet, journal entry. Okay, त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन ऑफ पीसी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि स्टार्टिंग पॉईंट आहे. कुठलाही प्रॉब्लेम असून ते पीसी कॅल्क्युलेट करायला तुम्हाला आहेच. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कधी 20 मार्क्सचा कधी प्रॉब्लेम असेल तर 4 to 5 मार्क्स तुमच्या कॅल्क्युलेशन ऑफ पीसीला असतील. ओके, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फक्त फॉर्म्युला फर्स्ट मेथड आपण बघतोय नेट एसेट मेथड. दोनच मेथड आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. फर्स्ट मेथड इज नेट एसेट मेथड आणि सेकंड मेथड इज लमसम मेथड. ओके, बट 99% यू विल हॅव नेट एसेट मेथड इन युअर प्रॉब्लेम. ओके, आणि फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीसी as per the net asset method you will have to prepare this chart. Okay, in this chart you will find one formula only, agreed value of asset taken over minus agreed value of liabilities taken over. जेवढ्या ऍसेट टेकन ओव्हर केल्या तेवढ्या सर्व मेन्शन करायच्या, मायनस करायच्या जेवढ्या लायबिलिटी टेकन ओव्हर केलेल्या तेवढ्या. आता ह्या ज्या ऍसेट्स अँड लायबिलिटी ज्या टेकन ओव्हर केल्या त्याच्या मेन्शन करताना काही ऍक्च्युली
गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. म्हणजे कॅश मेन्शन करताना जी ओल्ड फॉर्मची जेव्हा आपण कॅश मेन्शन करणार आहोत ना, तेव्हा आपला कॅश मेन्शन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की किती रुपयाची कॅश टेकन ओव्हर केलेली न्यू फॉर्मनी. म्हणजे काही वेळेस असं असतं, की 1,00,000 रुपयाची कॅश अवेलेबल आहे ओल्ड फॉर्ममध्ये. पण प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं आहे, की ओल्ड फॉर्मनी लायबिलिटी पेमेंट केलेलं आहे. म्हणजे बिल्स पेएबलचं पेमेंट केलेलं आहे ₹50,000. तर कधी ओल्ड फॉर्म कधी 50,000चं कधी लायबिलिटीचं पेमेंट करणार आहे. तर न्यू फॉर्म 1,00,000 रुपयाची कॅश टेकन ओव्हर करू शकतं का? तर नाही. कारण की ₹50,000 ओल्ड फॉर्मला ऑलरेडी पे करायचे आहेत बिल्स पेएबलला. त्यामुळे ₹50,000 पेमेंट करून रिमेनिंग ₹50,000 फक्त टेकन ओव्हर करू शकते. तर ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची की कॅश मेन्शन करताना म्हणजे इथे जे आपण कॅश मेन्शन करणार आहोत ना, ती कॅश कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करायचं कधी ओल्ड फॉर्मचं कधी कुठलं पेमेंट असेल म्हणजे डिझॉल्यूशन एक्सपेन्सेस असतील किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस असतील प्रॉब्लेममध्ये. तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेमेंट केल्यानंतर जी रिमेनिंग कॅश उरेल ती आपल्याला इथे ट्रान्सफर करायची ती एक गोष्ट लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे कधी डेटर्स असेल आणि त्याच्यावरती कधी आरडीडी कधी प्रोव्हाईड केलेली असेल, ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. डेटर्स इथे मेन्शन होतील ग्रॉस व्हॅल्यूला आणि आरडीडी आपल्याला लायबिलिटीमध्ये मेन्शन करायचे. तिसरी गोष्ट म्हणजे कधी क्रेडिटर्सवरती कधी रिबेट कधी प्रोव्हाईड केलेला असेल, तर आपल्याला क्रेडिटर्स आपल्याला ग्रॉस व्हॅल्यूला इथे मेन्शन होतील आणि त्याच्यावरचा रिबेट आहे तो ॲसेटमध्ये मेन्शन होईल. नेक्स्ट अजून एक गोष्ट कधी म्हणजे ती ॲक्चुअली गोष्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे, की ओल्ड फॉर्मची कधी कुठलीही ॲसेट कधी न्यू फॉर्मनी कधी टेकन ओव्हर कधी केलेलं नसेल, तर ती आपल्याला मेन्शन करायची नाहीये. लायबिलिटी कधी टेकन ओव्हर केलेली नसेल, तर ती आपल्याला इथे मेन्शन करायची नाहीये. ओके. बघा हे पॉइंट पुन्हा एकदा इथे जे मी पॉइंट तुम्हाला सांगितलं तेच पॉइंट इथे पुन्हा एकदा दिलेले आहेत. या ह्याच्यामध्ये द बिझनेस इज टेकन ओव्हर इम्प्लाइज ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटी आर टेकन ओव्हर ॲट एग्रीड व्हॅल्यू अनलेस मेन्शन दॅट पर्टिक्युलर ॲसेट्स ऑर लायबिलिटी इज नॉट टेकन ओव्हर. म्हणजे कधी मेन्शन केलेलं असेल कधी स्पेसिफिकली की नॉट टेकन ओव्हर तर आपल्याला ती घ्यायची नाहीये. किंवा एखादी ॲसेट कधी एखाद्या ओल्ड फॉर्मच्या पार्टनरनी कधी टेकन ओव्हर केलेली आहे, तर ती न्यू फॉर्मनी ऑब्व्हियसली टेकन केलेली नाहीये. त्यामुळे ती आपल्याला कन्सिडर करायची नाहीये. नेक्स्ट पॉइंट मेन्शन केला कॅश ऑर बँक बॅलन्स शुड बी इन्क्लूड इन पर्चेस कन्सिडरेशन ओनली टू द एक्सटेंट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म अँड दॅट मच बॅलन्स शुड बी ट्रान्सफर टू द रिअलायझेशन अकाउंट. ओके. तर ती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची किती टेकन ओव्हर केलेलं आहे. तर जेवढं टेकन ओव्हर केलं तेवढा बॅलन्स आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करावा लागेल. ओके. नेक्स्ट if it is mentioned that only the trade liabilities are taken over, then the creditors and bills payable are taken over by the new firm and not other liabilities. ओके. कधी ट्रेड लायबिलिटी कधी टेकन ओव्हर केलं असं कधी मेन्शन केलंय तर फक्त या दोनच लायबिलिटी आपल्याला कन्सिडर करायच्या त्या म्हणजे क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. मग अदर लायबिलिटी असतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील किंवा अदर कुठल्याही लायबिलिटीज असतील म्हणजे तर ते आपल्याला कन्सिडर करायचे नाहीयेत. ओके. बँक लोन असेल तर ते सुद्धा आपलं टेकन ओव्हर होणार नाही कारण इथे मेन्शन केले ओन्ली ट्रेड लायबिलिटीज. ओके. तर ट्रेड लायबिलिटीमध्ये फक्त दोन लायबिलिटी येतील क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. ओके. लमसम मेथडमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की लमसम मेथडमध्ये यू नो नीड टू डू एनी कॅल्क्युलेशन यू विल हॅव PC amount directly in the problem. Under this method, amount of purchase consideration is given in lump sum. There is no need to calculate purchase consideration as it is directly given in the sum that is in the problem. ओके. तर पण एक एक गोष्ट इथे होते लमसम मेथडमध्ये ती म्हणजे जेव्हा तुम्ही लमसम मेथडनुसार जेव्हा पीसी जेव्हा कॅल्क्युलेट करता ना तेव्हा आपल्याला नेट ॲसेट सुद्धा आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं असतं कारण की पर्चेस कन्सिडरेशन आणि नेट ॲसेट या दोघांमधला जे डिफरन्स असतो ना तो कॅपिटल रिझर्व्ह किंवा गुडविल असतो. म्हणजे समजा त्याला बोलतात पर्चेस गुडविल. तुम्ही ऐकलं असेल पर्चेस गुडविल. जेव्हा तुम्ही एखादी ही ॲसेट ही जी बिझनेस जो पर्चेस करताय, तो त्या बिझनेसच्या अमाउंटपेक्षा कधी जास्त अमाउंट कधी तुम्ही पे केली ना, तर ती जी काही जास्त अमाउंट पे केली ती म्हणजे गुडविल. आणि कधी तुम्ही कमी अमाउंट कधी पे केली असेल तर कॅपिटल रिझर्व्ह. तर बिझनेसची अमाउंट कशी कॅल्क्युलेट होईल या फॉर्म्युलानुसार. बिझनेसची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट होईल? तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून किंवा नेट ॲसेट मेथड जी आहे, नेट ॲसेट जी आहे ती बिझनेसची म्हणजेच त्या बिझनेसची व्हॅल्यू. कधी ₹1,00,000 कधी नेट ॲसेट आली आणि कधी तुम्ही पेमेंट करताना ते बिझनेस कधी तुम्ही पर्चेस केला ₹1,20,000 तर जे तुम्ही 20,000 एक्स्ट्रा पेमेंट करताय ते म्हणजे तुमचं गुडविल आहे. किंवा कधी तुमची नेट ॲसेट कधी आली ₹1,00,000 आणि तुम्ही पेमेंट केलेलं आहे ₹90,000 तर तुम्ही कमी पेमेंट केले. तर जे ₹10,000 जे कमी पेमेंट केले ते म्हणजे कॅपिटल रिझर्व्ह. ओके. तर हे एक गोष्ट तुम्हाला लमसम मेथड असेल तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. जेव्हा लमसम मेथड असेल तेव्हा तिथे गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्ह येऊ शकतो. ओके. तर ते तुम्हाला कॅल्क्युलेट करणं गरजेचं असेल लमसम मेथडच्या वेळेस. ओके. आता आपण बघूया ओल्ड फॉर्ममध्ये
अकाउंट्स क्लोज करताना कोणत्या जर्नल एंट्रीज होतात किंवा कुठले लेजर अकाउंट प्रिपेअर केले जातात. हे तुमचं ऑलरेडी झालेलं आहे 12thला डिझोल्युशन ऑफ फर्म टॉपिक तुमचा होता. पण तुम्ही स्वतः केलेला टॉपिक का तुम्ही ऑप्शनला ठेवलेला? कारण तिथे ऑप्शन्स आहेत. तर बऱ्याच वेळेस मुलं काय करतात, एखादा टॉपिक ऑप्शनला ठेवतात किंवा कॉलेजमधूनच सांगतात की हा टॉपिक ऑप्शनला ठेवा म्हणून, आणि तो शिकवलाच जात नाही, असं बऱ्याच वेळेस होतं. तर तोच टॉपिक आपण इथे रिवाइज होणार आहे ऍक्च्युली. ओके, ते जे केलेलं आहे ते तुम्हाला कधी आठवत असेल तर त्याचीच आपण इथे रिव्हिजन आता करणार आहोत. ओके, आता इथे कुठले कुठले अकाउंट्स प्रिपेअर केले जातील, तर अकाउंट्स कोणते प्रिपेअर केले जाणार आहेत, तर अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, रिअलायझेशन अकाउंट म्हणजे सर्व जे ॲसेट्स अँड लायबिलिटीज आहेत ते आपल्या रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचे आणि तिथून त्यांचं ॲक्च्युली पेमेंट करायचं आहे, किंवा तिथून आपल्याला लायबिलिटीज आपल्याला पेमेंट करायचं किंवा ॲसेट सोल्ड करायचं. नेक्स्ट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे न्यू फॉर्म अकाउंट आपल्याला इथे प्रिपेअर करायचं आहे, जे डिझोल्युशनच्या वेळेस नव्हतं, पण इथे तुम्हाला ते नवीन आहे. न्यू फॉर्म अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आणि नेक्स्ट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे कॅश और बँक अकाउंट. ओके, तर हे कॅश और बँक अकाउंट तुम्हाला नेक्स्ट प्रिपेअर करायचं आहे. ओके, हे कॅश और बँक अकाउंट तुमचं इथे ना टॅली होणार आहे. ओके, जेव्हा तुमचा कधी कॅश और बँक अकाउंट कधी तुमचा टॅली झाला ना, तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आलाय असं पण म्हणू शकतो. ओके, किंवा कॅश और बँक कधी अकाउंटमध्ये कधी काय मिसमॅच झालं तर तुम्ही काहीतरी प्रॉब्लेममध्ये मिस्टेक केली असं तुम्हाला समजायचंय. म्हणजे जसं आपलं बॅलन्स शीट टॅली झालं तर आपलं फायनल अकाउंट बरोबर आलंय असं आपलं ॲझम्पशन असतं, ॲझम्पशन म्हणू शकतो, किंवा असं आपण म्हणतो फक्त, पण ते बरोबर आलेलंच आहे असं काय कन्फर्म आपण सांगू शकत नाही. कारण की एखादी आपण कॉम्पेन्सेटिंग एरर कधी केलेला असेल, एक एरर दुसऱ्या एररला कधी हे कधी टॅली कधी करत असेल, तर असं कधी एरर आपण कधी केलेला असेल तर ती बॅलन्स शीट जरी टॅली झालेली असली तरी सुद्धा प्रॉब्लेम मिस्टेक असू शकते. तसं सेम सिच्युएशन इथे कॅशर बँक अकाउंट तुमचा टॅली होणं गरजेचं आहे. कधी टॅली नाही झाला तर कन्फर्म तुम्ही मिस्टेक केलेली आहे. ओके, तर हे 4 अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. आता हे जे आपण प्रॉब्लेम जो सॉल्व्ह करणार आहोत ना, ते प्रॉब्लेम आता आपल्याला ओल्ड फॉर्मच्या आता कशा पद्धतीने जर्नल एंट्री प्रिपेअर करायच्या आहेत किंवा कशा पद्धतीने आपल्याला त्याचे लेजर पोस्टिंग करायचे आहेत ते आपण आता बघणार आहोत. आता इथे खूप इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, हे जे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ना किंवा त्याचे अकाउंट जे क्लोज करायचे आहेत ना, ते अकाउंट क्लोज करताना आपल्याला काही सिक्वेन्स किंवा काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे. त्या स्टेप्स आपण मिसमॅच करायच्या नाहीयेत. म्हणजे मिसमॅच केला तर मिस्टेक झाली असं म्हणू शकत नाही. तुम्ही काहीतरी रॉंग केलं असं म्हणू शकत नाही. म्हणजे एखादी स्टेप कधी तुम्ही नंतर केली किंवा आधी केली, ओके, तर ती रॉंग म्हणता येणार नाही. पण प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही कधी तसं कधी केलं ना, तर मिस्टेक होण्याचे चान्सेस वाढतात. ओके, त्यामुळे आपल्याला त्या स्टेप्स आहेत त्या स्टेप बाय स्टेपच आपल्याला फॉलो करायचे. म्हणजे फर्स्ट स्टेप झाल्यानंतरच सेकंड स्टेप करायचे, सेकंड स्टेप झाल्यानंतरच थर्ड स्टेप करायचे. ओके, तुम्ही कधी वर खाली केला तर मी तुम्हाला ते सांगितलं की वर खाली केल्या म्हणून तुमचं काय रॉंग झालं असं नाहीये, पण तुमचे रॉंग प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ते रॉंग होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्टेप्स ज्या आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्यात. ओके, आता स्टेप्स कोणत्या आहेत त्या आता तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, किंवा त्याच्या जर्नल एंट्रीज आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करा, किंवा बुक आहे तुमच्या इथे हे बुक, तर तुम्ही बुक मधल्या जर्नल एंट्री तुम्ही नंतर सुद्धा मेन्शन करून घेऊ शकता. ओके, तर आता स्टेप्स फर्स्ट स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ओल्ड फॉर्म मधले आपण सर्व आता इथे जर्नल एंट्रीज करतोय किंवा त्याची लेजर पोस्टिंग कशी करायची ते बघतोय. त्यामुळे ॲग्रीड व्हॅल्यू ना ह्या ओल्ड फॉर्म मध्ये आपल्याला कुठेही कन्सिडर करायचे नाहीयेत. ॲग्रीड व्हॅल्यू म्हणजे ज्या ॲडजस्टमेंटमध्ये ज्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या असतील त्या ॲडजस्टमेंट मधल्या व्हॅल्यू आपल्याला इथे आपल्याला कन्सिडर करायच्या नाहीयेत. तर आपल्याला इथे कुठल्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्यात, बुक व्हॅल्यू फक्त नॉर्मली कन्सिडर करायची. म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला दिसेल बुक व्हॅल्यू म्हणून. हे बघा इथे पण दिलेलं द ट्रान्सफर ऑफ बॅलन्स शीट आयटम ॲट बुक व्हॅल्यू. ओके, तर मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला बुक व्हॅल्यू कन्सेप्ट दिसेल, कारण की आपल्याला ओल्ड फॉर्मचे आपण अकाउंट्स आपण क्लोज करतोय. त्यामुळे जे ओल्ड फॉर्म रिलेटेड आहे तेच आपल्याला इथे मेन्शन करायचं. नवीन फॉर्मनी किती रुपयाला ते टेकन ओव्हर केलेली आहे ते महत्वाचं नाहीये, म्हणजे ॲग्रीड व्हॅल्यू महत्वाची नाहीये. इथे मॅक्झिमम ठिकाणी बुक व्हॅल्यूज महत्वाची आहे. ओके, तर आता फर्स्ट स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ ऑल ॲसेट्स टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. ओके, ट्रान्सफर ऑफ ऑल ॲसेट टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. तर ॲसेट ट्रान्सफर करण्याची एंट्री काय करतोय, ॲसेट ट्रान्सफर करतोय म्हणजे आपण काय करतोय की त्या ज्या ॲसेट्स आहेत ना त्याच्या व्हॅल्यू आपण आता नील करणार आहोत आणि त्या सर्व त्याच्या जे व्हॅल्यू आहेत ते आपण ट्रान्सफर करणार आहोत रिअलायझेशन अकाउंटला. आणि त्याच्यानंतर जे जे काय आपले ट्रान्झॅक्शन होणार आहेत त्या ॲसेट रिलेटेड, तर ते आपण ॲसेट थ्रू नाही आपण ट्रान्सफर करणार, तर रिअलायझेशन थ्रू ट्रान्सफर करणार, कारण ॲसेटमध्ये बॅलन्सच झिरो उरणार आहे.
ऍसेटचा डेबिट बॅलन्स असतो, तर इथे आपण ऍसेटला आपण क्रेडिट करणार आहोत. ओके, ऍसेटचा व्हॅल्यू आपण 0 करणार आहोत आणि त्या सर्व ऍसेटची व्हॅल्यू आपण ट्रान्सफर करणार आहोत रिअलायझेशन अकाउंटला. ओके, रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर केलं जातं डिझोल्युशन करण्यासाठी फर्मचं, म्हणजे त्या थ्रू सर्व ऍसेट सोल्ड केले जातील या रिअलायझेशन अकाउंट थ्रू, आणि त्याच अकाउंट थ्रू सर्व लायबिलिटी पेमेंट होईल. सर्वात पहिली स्टेप आहे आपली ट्रान्सफर ऑफ ऍसेट टू रिअलायझेशन ॲट बुक व्हॅल्यू. आता ऍसेट ट्रान्सफर करताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याच इथे गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, नवीन काही मेन्शन केलेलं नाहीये. की ऍसेट ट्रान्सफर करताना कधी कॅश ट्रान्सफर करताय तर कॅश किती ट्रान्सफर होईल, तर जेवढी कॅश टेकन ओव्हर करू शकतात तेवढीच कॅश आपल्याला तिथे ट्रान्सफर करायची. दुसरी, डेटर्स कधी ट्रान्सफर करायचे असतील तर डेटर्स ग्रॉस व्हॅल्यूला तुम्हाला ऍसेट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत आणि आरडीडी तुम्हाला ट्रान्सफर करायचे लायबिलिटी साईडला. म्हणजे तुम्हाला आरडीडी ट्रान्सफर करायची ती तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचे आणि डेटर्स तुम्हाला ग्रॉस व्हॅल्यूला ट्रान्सफर करायचे डेबिट साईडला. ओके, आता हे नाही केलं तरी सुद्धा त्याचा काही मिस्टेक होत नाही ऍक्च्युली, त्यामुळे हे करणं कंपल्सरी असं मी म्हणणार नाही ऍक्च्युली. ओके, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन असेल तर ते क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल. ओके, आणि ऍसेट कुठल्या डेबिट साईडला ट्रान्सफर होईल, कारण की प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ती एक लायबिलिटी आहे, त्यामुळे ती लायबिलिटी साईडला ट्रान्सफर होईल, म्हणून रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल. इथे बघा डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करतो ऍसेट. ओके, कधी फिक्शिशियस ॲसेट्स असतील किंवा ॲक्युमुलेटेड लॉसेस असतील तर ते रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे नाहीयेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, फिक्शिशियस ॲसेट्स किंवा ॲक्युमुलेटेड लॉसेस असतील तर ते ट्रान्सफर होणार नाहीयेत रिअलायझेशन अकाउंटला. तर ते आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे आहेत? ते आपल्याला ते ट्रान्सफर करायचे आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत डेबिट साईडला. आणि कधी प्रॉफिट असेल, ॲक्युमुलेटेड कधी प्रॉफिट असेल तर तो सुद्धा आपल्याला रिअलायझेशन अकाउंट, तो ॲक्चुअली लायबिलिटीचा घटक झाला. ॲक्युमुलेटेड कधी प्रॉफिट असेल तर आपल्याला तो ट्रान्सफर करायचा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा. आणि एक लास्ट इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला ती आधीच सांगितली, ती म्हणजे की कुठले ॲसेट टेकन ओव्हर केलेले आहेत आणि कुठल्या टेकन ओव्हर केलेले नाहीयेत ते इम्पॉर्टंट नाहीये. तर जेवढ्या ॲसेट्स आहेत तेवढ्या सर्व ॲसेट्स आपल्याला ट्रान्सफर होतील रिअलायझेशन अकाउंटला. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. नवीन फर्मनी किती ॲसेट टेकन ओव्हर केल्या ते इम्पॉर्टंट नाहीये इथे. आपल्याला ओल्ड फॉर्मचं डिझोल्युशन करायचं. तर ओल्ड फॉर्मचं डिझोल्युशन करताना जेवढ्या ॲसेट्स आहेत तेवढ्या सर्व ॲसेट्स आपल्याला ट्रान्सफर करायच्या. ओके, हे आहे फर्स्ट स्टेप आपली ट्रान्सफर ऑफ ॲसेट टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. नेक्स्ट आपली स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट. आता ह्या बुकमध्ये थोडं वर खाली दिलेलं आहे. ओके, पण आपण सॉल्व्ह करताना मी सांगतो त्या स्टेप्स यूज करा, म्हणजे सॉल्व्ह करायला थोडंसं तुम्हाला इझी जाईल. हां, ओके. सेकंड स्टेप आपल्याला ट्रान्सफर करायचे ट्रान्सफर ऑफ ऑल लायबिलिटीज टू द रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. आता लायबिलिटी ट्रान्सफर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त एक्सटर्नल लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्यात. इंटरनल लायबिलिटी रिअलायझेशनला ट्रान्सफर करू नका. इंटरनल लायबिलिटी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे काय आहेत, कारण की आपण पिसमेल डिस्ट्रीब्युशन आपण केलेलं आहे. इंटरनल लायबिलिटी मीन्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स लोन अकाउंट, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या इंटरनल लायबिलिटी आहेत. दॅट इंटरनल लायबिलिटी वी विल प्रिपेअर द सेपरेट अकाउंट फॉर दॅट. वी विल प्रिपेअर कॅपिटल अकाउंट, वी विल प्रिपेअर पार्टनर्स लोन अकाउंट. ओके, तर त्या इंटरनल लायबिलिटी ट्रान्सफर करू नका. आणि ज्या रिझर्व्ह अँड सरप्लस आहेत दॅट वी विल ट्रान्सफर टू द कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. ओके, so it is necessary to remember that don't transfer the internal liability to the realization account, only transfer the external liability to the realization account. ओके, म्हणजे इंटरनल लायबिलिटी असेल त्याचे आपण सेपरेट अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत, म्हणजे कॅपिटल अकाउंट असेल तर कॅपिटल अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. रिझर्व्ह अँड सरप्लस असेल तर ते आपण कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. क्रेडिट साईडला आपण ते रिझर्व्ह अँड सरप्लस आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. ओके, आणि कधी पार्टनर्स लोन असेल तर पार्टनर्स लोनचं आपण सेपरेट आपण अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. ज्या गोष्टीचं आपण अकाउंट प्रिपेअर करणार आहोत ती गोष्ट आपण रिअलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार नाही. त्या अकाउंट थ्रू त्याचं आपण पेमेंट करणार आहोत किंवा त्या अकाउंट थ्रू आपण ती गोष्ट आपण सेल करणार आहोत. कधी अकाउंट आपण कधी सेपरेट कधी प्रिपेअर केलं तर. ओके, त्यामुळे सेकंड आपली स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ ऑल लायबिलिटीज टू ऑल एक्सटर्नल लायबिलिटीज टू द रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. जर्नल एंट्री होते सनटी लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. हे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होतील. ओके, थर्ड स्टेप आपल्याला मेन्शन करायचे ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मी आताच तुम्हाला सांगितलं की लायबिलिटी साईडला जे रिझर्व्ह अँड सरप्लस असणार आहे ते आपल्याला ट्रान्सफर करायचे नाही आहेत रिअलायझेशन अकाउंटला, तर ते आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत.
त्याची जर्नल एंट्री होते रिझर्व्ह अँड सरप्लस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे पीएनएल अकाउंट असेल तर पीएनएल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जनरल रिझर्व्ह असेल तर जर्नल एंट्री होईल जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि ते ओल्ड फॉर्मला डिस्ट्रीब्यूट होतील कुठल्या रेशोमध्ये? ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. म्हणजे पार्टनर्स कॅपिटलला ओल्ड फॉर्ममध्ये ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया इथूनच जर्नल एंट्री पासून. ओके. नेक्स्ट एक पॉईंट घेतो ऍक्च्युली फक्त. नंतर कधी ॲक्युम्युलेटेड लॉसेस असतील म्हणजे ॲसेट साईडला कधी कुठली रिझर्व्ह असेल म्हणजे पीएनएल अकाउंटचा कधी डेबिट बॅलन्स असेल म्हणजे लॉस झालेला असेल तर तो आपण ॲसेट साईडला आपण मेन्शन करतो पीएनएल अकाउंट. तर ते असेल तर आपल्याला ते पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं ओल्ड रेशोमध्ये. ओके. तर त्याची जर्नल एंट्री होते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू पीएनएल अकाउंट म्हणजे रिझर्व्ह अकाउंट. ओके. पीएनएल अकाउंट प्रॉफिट अँड लॉसचा कधी लॉस असेल तर आपल्याला पीएनएल अकाउंट आपला डेबिट बॅलन्स असेल तर आपल्याला इथे क्रेडिट करून घ्यायचा आणि तो पार्टनर्स कॅपिटलला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा लॉस ओल्ड रेशोमध्ये. ओके. तर पहिल्या आपल्या 4 स्टेप आपण बघितल्या. फर्स्ट ट्रान्सफर ऑफ ॲसेट, सेकंड ट्रान्सफर ऑफ लायबिलिटी, थर्ड ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस आणि